नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर डीएल एचएम कॉलेज कराड HSC व्होकेशनल बँकिंग अँड इन्शुरन्स यामधील आपण थर्ड पेपर पाहत आहोत। यामध्ये दुसरा टॉपिक आपण पाहत आहोत सागरी विमा। मागच्या तासाला आपण सागरी विमा जर घ्यावयाचा असेल तर त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबिली जाते या कार्यपद्धतीचा अभ्यास केलेला आहे। आज आपण अग्नि विमा आणि सागरी विमा या दोन विम्यामध्ये काय फरक आहे या फरकाचे मुद्दे आपल्याला पाहावयाचे आहे। तसं पाहिलं तर अग्नि विमा आणि सागरी विमा हे दोन्हीही विमे सर्वसाधारण विम्याचे प्रकार आहेत। असं असलं तरी सुद्धा अग्नि विमा आणि सागरी विमा या दोन्ही विम्यामध्ये आपल्याला फरक दिसून येत असतो। मग हा फरक काय आहे? या फरकामध्ये आपल्याला पहिला मुद्दा असा सांगता येईल की अग्नि विमा हा आगीशी संबंधित केला जाणारा करार आहे किंवा अग्नीशी संबंधित धोक्यासाठी केला जाणारा करार म्हणजे अग्नि विम्याचा करार असं म्हटलं जातं। परंतु सागरी विमा हा सागरी वाहतुकीतील धोक्याशी संबंधित असतो। सागरी वाहतुकीमध्ये जे काही वेगवेगळे धोके येतात, सागरी वाहतुकीमध्ये ज्या काही जोखिमा असतात यासाठी केलेला करार असतो। जर या जोखिमेमुळे मालाला जर काही नुकसान झालं तर झालेलं नुकसान सागरी विम्याखाली विमा कंपनी भरून देत असते। असा पहिला फरकाचा मुद्दा आपल्याला पाहता। दुसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल, अग्नि विम्यामध्ये विमेहित केव्हा असावे आणि सागरी विम्यामध्ये विमेहित केव्हा असावे। तर आपण पाहिलेलं आहे की अग्नि विम्यामध्ये विमा घेताना तसेच विमेदाराच्या मालमत्तेची हानी होताना अशा दोन्हीही वेळी विमेदाराला विमित मालमत्तेमध्ये विमेय हित असणं आवश्यक असतं। यापैकी एखाद्या जरी वेळी विमेहित नसेल तरी अग्नि विम्याचा करार हा बेकायदेशीर करार होऊ शकतो आणि त्यामुळे विमा कंपनी विमेदाराला नुकसानीची रक्कम देऊ शकत नाही। त्यामुळे अग्नि विम्यात विमा घेताना तसेच मालमत्तेची हानी होताना अशा दोन्हीही वेळी विमेय हिताची आवश्यकता असते। परंतु सागरी विम्यामध्ये मात्र विमा घेताना विमेय हित असलेच पाहिजे असं नाही। ते असले तरी चालते आणि नसले तरी चालते, परंतु जेव्हा मालमत्तेचं नुकसान होतं तेव्हा विमेदाराला त्या मालमत्तेमध्ये विमेय हित असलेच पाहिजे, त्याशिवाय नुकसानीची रक्कम विमा कंपनी भरून देत नाही। हा दुसरा फरकाचा मुद्दा। तिसरा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की अग्नि विमा पॉलिसी जी असते ही पॉलिसी विमा कंपनीच्या परवानगी शिवाय दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करता येत नाही। म्हणजे जर आपणाला अग्नि विमा पॉलिसी दुसऱ्या व्यक्तीला अभिहस्तांकित करावयाची असेल, त्या पॉलिसीचं हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीला करावयाचं असेल तर यासाठी विमा कंपनीची परवानगी घेणं आवश्यक असतं। जर विमा कंपनीची परवानगी असेल तरच पॉलिसीचे अभिहस्तांकन दुसऱ्या व्यक्तीला करता येते, अन्यथा आग विमा पॉलिसीचे अभिहस्तांकन करता येत नाही। आणि सागरी विम्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की सागरी विमा पॉलिसी जी असते या सागरी विमा पॉलिसीचे मुक्तपणे दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करता येत असतं। विमेदार आपली विमा पॉलिसी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करू शकत असतो,
परंतु यासाठी विमा कंपनीची परवानगी पाहिजेच असं सुद्धा नाही. विमा कंपनीच्या परवानगीशिवाय सागरी विमा पॉलिसी विमेदार मुक्तपणे कोणालाही हस्तांतरित करू शकत असतो. हा तिसरा फरकाचा मुद्दा. चौथा फरक आपल्याला असा सांगता येईल की अग्नी विम्यामध्ये धोके आणि जोखीम हे तुलनेने कमी असतात आणि नुकसान भरपाईचे दावे सुद्धा अग्नि विम्यामध्ये कमी रकमेचे असतात. परंतु सागरी विम्यामधील धोके आणि जोखीम ही तुलनेने जास्त असते. त्यामुळे नुकसान भरपाईचे दावे सुद्धा सागरी विम्यामध्ये मोठ्या रकमेचे असतात. सागरी प्रवासाद्वारे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविला जात असतो. यामध्ये अनेक सागरी धोके निर्माण होत असतात आणि अशा सागरी धोक्यामुळे मालाचे नुकसान होऊ शकत असते. तर या ठिकाणी सागरी विम्यामध्ये द्यावे लागणारे दावे जे आहेत हे मोठ्या रकमेचे असतात. असा फरक आपल्याला सांगता येईल. पाचवा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की अग्नि विम्यामध्ये ज्या मालमत्तेचा विमेदाराने विमा घेतलेला आहे त्या मालमत्तेचे प्रत्यक्षात जेवढे नुकसान झालेले असेल तेवढीच नुकसान भरपाई विमा कंपनी करत असते. एखाद्या विमेदाराने 5 लाख रुपयाचा अग्नि विमा घेतला आणि त्याच्या मालमत्तेचे 4 लाख रुपयाचे नुकसान झाले तर विमा कंपनी अग्नि विम्याखाली विमेदाराला फक्त 4 लाख रुपयेच नुकसान भरपाई देईल. म्हणजे जेवढं नुकसान झालेलं असेल तेवढंच नुकसान अग्नि विमा पॉलिसीखाली विमा कंपनी भरून देत असते. परंतु सागरी विम्यामध्ये विमेदाराच्या मालमत्तेचे जेवढे नुकसान झालेले असेल त्यापेक्षा 10 किंवा 15% रक्कम नफा म्हणून विमा कंपनी विमेदाराला देत असते. समजा 1 लाखाचा विमा घेतला तर त्यात 10 ते 15% नफा गृहीत धरला जातो. म्हणजे जर विमेदाराच्या मालमत्तेचे सागरी विम्याखाली नुकसान झाले तर 1 लाखाचा विमा घेतलाय म्हणून ती 1 लाख रुपये रक्कम अधिक 10 ते 15% नफा म्हणजे 15,000 रुपये आणखी त्यामध्ये दिले जातील. अशा पद्धतीने 1,15,000 रुपये नुकसान सागरी विमा पॉलिसीखाली विमा कंपनी विमेदाराला देऊ शकत असते. असा हा फरकाचा मुद्दा यामध्ये आपल्याला सांगेल. म्हणजे अग्नि विम्यात जेवढे नुकसान झाले तेवढंच दिलं जातं आणि सागरी विम्यामध्ये जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं नुकसान अधिक 10 ते 15% नफा एवढी रक्कम विमा कंपनी सागरी विमा पॉलिसीखाली विमेदाराला भरून देत असते. 6वा फरकाचा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की अग्नि विम्यामध्ये धोके आणि जोखीम ही कमी असल्यामुळे अग्नि विमा हप्ता सुद्धा तुलनेने कमी आकारला जातो. आग विम्यातील जोखीम जी असते ही जोखीम सागरी विम्याच्या तुलनेने कमी असते. त्यामुळे आग विमा हप्ता जो असतो हा आग विम्याचा हप्ता सुद्धा तुलनेने कमी असतो. परंतु सागरी विम्यामध्ये मात्र धोके आणि जोखीम ही तुलनेने जास्त असल्यामुळे सागरी विमा हप्ता सुद्धा तुलनेने आग विम्यापेक्षा जास्त आकारला जातो. असा हा फरकाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. 7वा फरकाचा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की आग विमा हा अंतर्गत व्यापाराशी आणि मालमत्तेशी संबंधित असतो. आपण ज्यावेळी आपल्या मालमत्तेचा अग्नि विमा घेत असतो देशातल्या देशात केला जाणारा जो व्यापार आहे या व्यापाराच्या अनुषंगाने अग्नि विमा उतरविता येत असतो.
त्याचबरोबर आपली मालमत्ता जर असेल तर त्या मालमत्तेचा आपण अग्नी विमा घेत असतो. म्हणून अग्नि विमा हा अंतर्गत व्यापाराशी आणि मालमत्तेशी संबंधित असतो, परंतु सागरी विमा हा विदेशी व्यापाराशी संबंधित असतो किंवा निगडीत असतो. सागरी विम्यामध्ये एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल पाठवला जातो किंवा दुसऱ्या देशातील माल आपल्या देशामध्ये आयात केला जातो. म्हणजे आयात आणि निर्यात व्यापाराशी संबंधित सागरी विमा असतो. तर अग्नि विमा हा अंतर्गत व्यापाराशी आणि मालमत्तेशी संबंधित असतो. आणि शेवटचा फरकाचा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की आग विमा आणि त्याच्याशी संबंधित असणारे दावे यांचे विमा कायदा 1938 मधील तरतुदीनुसार नियमन केलं जातं. अग्नि विम्यामध्ये विमेदाराच्या मालमत्तेचे जर नुकसान झाले तर विमा कायदा 1938 मध्ये अग्नि विम्यासंबंधी ज्या काही तरतुदी सांगितलेल्या आहेत या तरतुदीनुसारच विमेदाराचे नुकसान भरून दिले जात असते. परंतु सागरी विमा आणि त्या संबंधी असणारे जे दावे आहेत हे दावे सागरी विमा कायदा 1963 यामधील तरतुदीनुसार त्यांचं नियमन केलं जातं किंवा दावे विमेदाराला दिले जात असतात. असा हा फरकाचा मुद्दा. तर असे काही फरक 7-8 मुद्दे सांगितलेले आहेत की जे अग्नि विमा आणि सागरी विमा याशी संबंधित आहे. तुम्हाला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 4था प्रश्न असतो, फरक स्पष्ट करा. यामध्ये कोणतेही 3 फरक तुम्हाला लिहायचे असतात. एक फरक 4 मार्काला विचारला जातो. काही वेळा तुम्हाला हा फरक सुद्धा विचारला जातो, अग्नि विमा आणि सागरी विमा यामधील फरक 4 मार्काला विचारलेला असतो. कमीत कमी आपण 4 ते 5 मुद्दे त्या फरकाचे या ठिकाणी लिहिणं अपेक्षित असतं. जर 5 मुद्दे लिहिलेले असतील तर 4 पैकी 4 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकत असतात. त्यामुळे हा फरक आवश्यक आहे आणि हा फरक आपण केला पाहिजे. आता यानंतर या सागरी विम्यामधील पुढचा भाग जो आहे तो म्हणजे सागरी विमा पॉलिसीचे प्रकार. सागरी विमा पॉलिसीचे प्रकार. Types of marine policies. Types of marine insurance policy. आता ज्याप्रमाणे आपण गेल्या वर्षी आयुर्विमा पॉलिसीचे प्रकार पाहिले, या वर्षी अग्नि विमा पॉलिसीचे प्रकार पाहिलेले आहेत. त्याचप्रमाणे सागरी विम्यामध्ये कोणकोणत्या विमा पॉलिसीज घेता येत असतात. या ठिकाणी वेगवेगळ्या पॉलिसींचे प्रकार दिलेले आहेत. यापैकी विमेदाराला जी पॉलिसी सोयीची वाटत असेल अशी विमा पॉलिसी विमेदाराने निवडणं आवश्यक आहे आणि त्या विमा पॉलिसी खाली आपल्या मालमत्तेचा विमा घेणं आवश्यक आहे. मग या सागरी विम्यामध्ये ज्या काही वेगवेगळ्या विमा पॉलिसी दिल्या जातात त्यामध्ये पहिली पॉलिसी सांगितलेली आहे समय पॉलिसी किंवा मुदती विमा पॉलिसी. समय पॉलिसी किंवा मुदती विमा पॉलिसी. यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात टाइम पॉलिसी.
तर समय पॉलिसी म्हणजे काय किंवा मुदती विमा पॉलिसी कशाला म्हणायचं, तर जी विमा पॉलिसी एका ठराविक मुदतीकरिता काढली जाते त्या पॉलिसीला समय पॉलिसी किंवा मुदती विमा पॉलिसी असं म्हटलं जातं. या पॉलिसीची मुदत ठरलेली असते. एका विशिष्ट मुदतीसाठी ही पॉलिसी घेतली जात असते. सर्वसाधारणपणे या पॉलिसीचा कालावधी हा जास्तीत जास्त 12 महिन्यांचा असतो किंवा 1 वर्षाचा असतो. त्यापेक्षा जास्त मुदतीची सागरी विमा पॉलिसी काढता येत नाही. आणि जरी आपण त्यापेक्षा जास्त मुदतीची काढली तरी ती पॉलिसी बेकायदेशीर होऊ शकते. त्यामुळे समय विमा पॉलिसी किंवा मुदती विमा पॉलिसी ही जास्तीत जास्त 12 महिने कालावधीसाठी काढली जात असते. आता ही जी विमा पॉलिसी आहे ही विमा पॉलिसी सर्वसाधारणपणे जहाजाची काढली जात असते. परंतु कधी कधी जहाज प्रवासाच्या मार्गामध्येच असताना मुदती विमा पॉलिसीची मुदत संपत असते. मग अशा वेळी विमेदाराची फार गैरसोय होत असते. मग अशा वेळी या पॉलिसीमध्ये सुरू राहण्याचे कलम हे ठेवण्यात आलेले असेल किंवा ठेवलं जात असतं. या कलमानुसार ज्या कालावधीकरिता पॉलिसी काढलेली असेल तो कालावधी संपलेला असतो, परंतु जहाजाचा प्रवास संपेपर्यंत विमा कंपनीची जबाबदारी सुरू राहत असते. म्हणजेच एखादं जहाज बंदरात येईपर्यंतच्या काळातही सवलत म्हणून विम्याची मुदत सुरू राहत असते. म्हणून या ठिकाणी या पॉलिसीनुसार विमेदाराने जर मुदती विमा पॉलिसी मागितलेली असेल किंवा समय विमा पॉलिसी मागितलेली असेल तर जहाज प्रवासामध्ये असताना मुदती विमा पॉलिसीची जेव्हा मुदत संपते तेव्हा विमेदाराची फार गैरसोय होण्याची शक्यता असते. मग अशा वेळी विमा पॉलिसीमध्ये सुरू राहण्याचे कलम ठेवण्यात येत असते. म्हणजेच या ठिकाणी जहाजाचा प्रवास सुरू झाल्यानंतर तो जहाजाचा प्रवास संपेपर्यंत विमा कंपनीची जबाबदारी सुरू राहत असते. म्हणजेच जहाज बंदरात येईपर्यंतच्या काळातही सवलत म्हणून विम्याची मुदत सुरू राहत असते. ते जहाज बंदरात येईपर्यंतच्या कालावधीमध्ये जर सागरी धोक्यामुळे मालाचे किंवा जहाजाचे काही नुकसान झाले तर झालेले नुकसान या पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत असते. दुसरी पॉलिसी आहे प्रवास विमा पॉलिसी. प्रवास विमा पॉलिसी आता प्रवास विमा पॉलिसी जी आहे या पॉलिसीमध्ये विमा विषय वस्तूचा एका निश्चित ठिकाणापासून निश्चित ठिकाणापर्यंत ठराविक प्रवासाचा विमा काढता येत असतो. ज्या विमा विषय वस्तूचा आपणाला सागरी विमा घ्यावयाचा आहे त्या विमा विषय वस्तूचा एका निश्चित ठिकाणापासून ते निश्चित ठिकाणापर्यंत ठराविक प्रवासाचा विमा या पॉलिसीद्वारे काढता येत असतो. फॉर एक्झाम्पल कलकत्त्यापासून टोकियोपर्यंत किंवा मुंबईपासून लंडनपर्यंत असा प्रवास त्या मालाचा होणार असतो. एवढ्या प्रवासासाठी
ही विमा पॉलिसी घेतली जात असते. जेवढ्या प्रवासाचा या पॉलिसीमध्ये उल्लेख केलेला आहे त्या जहाजाचा तेवढा प्रवास पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीमध्ये जर मालाचे काही नुकसान झाले तर झालेले नुकसान या विमा पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत असते. अशी पॉलिसी साधारणपणे जहाजातील मालासंबंधी काढली जात असते. या पॉलिसीमध्ये विम्याच्या काळाचे वर्णन देण्यात आलेले असते किंवा ते वर्णन प्रवासाच्या स्वरूपामध्ये देण्यात आलेले असते. उदाहरणार्थ मुंबई ते लंडन पर्यंत प्रवास विमा पॉलिसी घेतलेली असेल. जर कराराप्रमाणे ठरलेल्या प्रवासामध्ये जर मालाचे नुकसान होत असेल तर विमा कंपनीने विमेदाराला ती नुकसान भरपाईची रक्कम देणं आवश्यक असतं. या पॉलिसीमध्ये जोखीमेची सुरुवात ठरलेल्या शर्तीनुसार होत असते. जर करारामध्ये पासून कलम घातलेले असेल तर जहाजाचा प्रवास सुरू झाल्यापासून जोखीम विमा कंपनीची सुरू होत असते. जर शर्तीमध्ये मध्ये आणि पासून कलम जर घातलेले असेल तर जहाज बंदरावर आल्यावर आणि माल जहाजामध्ये भरल्याबरोबर विमा कंपनीची जोखीम या पॉलिसीनुसार सुरू होत असते. या पॉलिसीची पूर्तता जी आहे ही जहाजाचा प्रवास संपल्यावरच होत असते किंवा तो जहाजातील माल विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यानंतरच या पॉलिसीची पूर्तता होत असते. परंतु या मधल्या कालावधीमध्ये ज्या प्रवासासाठी मालाचा आपण विमा काढलेला आहे या प्रवासामध्ये कोणत्याही सागरी धोक्यामुळे मालाचे नुकसान झालेले असेल तर असे झालेले नुकसान या पॉलिसी खाली विमा कंपनी भरून देत असते. तिसरी विमा पॉलिसी सांगितलेली आहे मिश्र विमा पॉलिसी. मिश्र विमा पॉलिसी, मिक्स्ड पॉलिसी. आता ही जी मिश्र विमा पॉलिसी आहे ही विमा पॉलिसी मुदती विमा पॉलिसी आणि प्रवास विमा पॉलिसी या दोहोंच्या संयोगातून निघालेली पॉलिसी आहे. या मिश्र विमा पॉलिसीमध्ये वरील दोन्ही प्रकारच्या पॉलिसीची वैशिष्ट्ये असतात. ही जी विमा पॉलिसी आहे ही विमा पॉलिसी जी जहाजे ठराविक वेळेनुसार ठराविक बंदरामध्ये नियमित येत असतात अशा जहाजांच्या साठी ही विमा पॉलिसी काढली जात असते. तसेच जी जहाजे दोन बंदरांच्या दरम्यान वाहतूक करत असतात अशा जहाजांची ही मिश्र विमा पॉलिसी काढली जात असते किंवा त्यातील मालासंबंधीची पॉलिसी काढली जाते. फॉर एक्झाम्पल मुंबई ते लंडन पर्यंत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशा पद्धतीची आपण पॉलिसी मागितलेली असेल म्हणजे 1 जानेवारीला आपला माल वाहतूक करावयास सुरुवात होणार असते आणि 31 डिसेंबर पर्यंत आपण त्याची मुदत मागितलेली आहे. समजा माल 31 तारखेपर्यंत लंडनमध्ये पोहोचला किंवा त्याच्या अगोदरच पोहोचला तर त्या ठिकाणी पॉलिसीची मुदत पूर्ण होत असते. म्हणजे या प्रवासाच्या दरम्यान 1 जानेवारीला प्रवास सुरू झाल्यापासून तो माल लंडनमध्ये पोहोचेपर्यंत
या पॉलिसीची मुदत सुरू राहते. या दरम्यान जर मालाला किंवा जहाजाला कोणतीही हानी पोहोचली आणि मालाचे किंवा जहाजाचे जर काही नुकसान झाले तर झालेले नुकसान या विमा पॉलिसीखाली विमा कंपनी भरून देत असते. आज आपण या सागरी विम्याच्या 3 पॉलिसी पाहिल्या. अजून काही राहिलेल्या पॉलिसी आहेत ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.